नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. व्हिडिओच्या पहिल्याच फोटोमध्ये पाहिल्याप्रमाणे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणं येणार आहेत आपल्या कला आणि अद्वैतला एक करण्यासाठी. पण आता ते दोघंजण हे करू शकतील का, हे तर आपल्याला पुढे व्हिडिओमध्येच पाहावं लागेल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता इकडे एक पॅम्पलेट हे मिळतं सायली आणि अर्जुनला, ज्यामध्ये देवीचा हार डिझाईन करायचा असतो आणि ज्याचा हार सिलेक्ट होईल त्याला देवीचं मुकुट डिझाईन करण्याचा आणि स्वतःच्या हाताने देवीला मुकुट घालण्याचा मान मिळणार असतो. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये अगदी कोणीही भाग घेऊ शकतं असंही सांगितलेलं असतं. तर आता इकडे लगेचच कला ही गोष्ट वाचते आणि मग कलाच्या लक्षात येतं की नक्कीच यामध्ये अद्वैतसुद्धा भाग घेईल. त्यामुळे यामध्ये मी भाग घेणार नाही. तर आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणं हे वाचतात आणि ठरवतात की आता आपण याचाच उपयोग करून घ्यायचा कला आणि अद्वैतला एकत्र करण्यासाठी. मग काय लगेचच सायली ही कलाला समजावण्यासाठी जायला निघते, तर अर्जुन हा अद्वैतकडे जायला निघतो. आता इकडे सायलीने ठरवलेलं असतं की कलाला हे पॅम्पलेट दाखवायचं, पण कलाने तर ते पॅम्पलेट अगोदरच वाचलेलं असतं आणि ठरवलेलंही असतं की मी यामध्ये भाग घेणार नाही. तर दुसरीकडे आता अद्वैतकडे अर्जुन हा आलेला असतो आणि येऊन तो लगेचच अद्वैतला पहिलं ते पॅम्पलेट दाखवायला लागतो. आता एवढ्या दिवसांनंतर अर्जुन आलेला असतो, तरीसुद्धा तो पहिलं अद्वैतला ते पॅम्पलेट दाखवतो आणि सांगतो की अर्जुन, ही बघ, ही देवीचा हार बनवण्याची जी काही कोल्हापूरमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, मला असं वाटतं की यामध्ये तू भाग घ्यायला हवास. आता या गोष्टीवरती अद्वैत हा विचार करायला लागतो. मग लगेचच आता अर्जुन हा त्याला समजावून सांगतो की अरे अद्वैत, फक्त विचार करत बसू नकोस, तर तू ही गोष्ट कर. अरे तू एक उत्तम बिझनेसमन आहेस आणि तुला ही गोष्ट मी सांगण्याची गरज नाही आहे की यामध्ये जे कोणते ज्वेलर्स विनर ठरतील त्यांचं मार्केटमध्ये किती अजून हाईप वाढेल. अरे, आणि चांदेकर ज्वेलर्स हे काय फक्त कोल्हापुरापुरतं मर्यादित नाही, तर पूर्ण वर्ल्ड फेमस ज्वेलर्स आहे. जर तू हे केलंस तर आणखीन जास्त नाव होईल चांदेकर ज्वेलर्सचं. आणि त्याशिवाय तुझ्याकडे बेस्ट डिझायनर्स तर असतीलच, त्याशिवाय काय एवढं नाव आहे चांदेकर ज्वेलर्सचं. त्याबरोबर अद्वैत मनात विचार करतो की चला, मी ह्या बहाण्याने खरेला परत बोलवू शकतो, मग ह्या स्पर्धेत भाग घ्यायला हरकत नाही. तर दुसरीकडे आता सायली ही कलाकडे आलेली असते आणि आता ती कलाला ते पॅम्पलेट दाखवते आणि सांगते की कला, मला असं वाटतं तू या स्पर्धेत भाग घ्यावास. कला म्हणत असते, हे पॅम्पलेट मी सुद्धा पाहिलं होतं सायली, पण मी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणार नाही. अगं, तू पूर्ण वाचलं नाहीस का पॅम्पलेट? बघ ना, स्वतंत्र डिझाईन्स बनवणारी व्यक्ती, त्याचबरोबर मोठमोठे ज्वेलर्ससुद्धा यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. म्हणजे नक्कीच यामध्ये अद्वैतसुद्धा पार्टिसिपेट करणार. तो ही एवढी मोठी संधी सोडणार नाही. त्यामुळे मी त्याच्यामध्ये अजिबात भाग घेणार नाही. जिथे तो असेल तिथे मला नाही जायचं. त्यावर कला हे असं सांगते. मग सायली ही तिला समजावून सांगत असते, अगं, यामध्ये अद्वैत भाऊजींनी असण्याचा काय संबंध येतो? तुला तर मी सांगते ना स्पर्धेत भाग घ्यायला, आणि हे तुझं कौशल्य आहे, मग ते तू कोणासाठी असं लपवायची काय गरज आहे? त्यावर कला सांगत असते की सायली, तुला नाही माहीत, ह्या 2-3 दिवसात बऱ्याच घडामोडी घडून गेलेल्या आहेत आणि त्यामुळे आता मी त्याच्यासमोर जाण्याचं टाळतेच. तर दुसरीकडे आता अर्जुन हा अद्वैतला म्हणत असतो, मग करायचं ना अद्वैत? त्यावर अद्वैत म्हणतो, हो, पण ती खरे माझं ऐकणार नाही, ती आगाव आहे, हट्टी आहे ती. त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणतो, ऐकणार कला वहिनी तुझं, चल आपण हवं तर दोघं त्यांच्याकडे जाऊ, बघूया काय घडतंय. आता इकडे अर्जुनला वाटत असतं की सायली गेली आहे ना कलाकडे, मग ती नक्कीच आता कलाची समजूत काढेल आणि कलाला अद्वैत बरोबर काम करायला भाग पडेल. मग काय अर्जुन विचार करायला लागतो की आता अद्वैत हो बोलतोय की नाही. मग लगेचच आता जबरदस्तीने अर्जुन म्हणतो, नको विचार करूस एवढा, चल माझ्याबरोबर.
आणि मग आता अद्वैत आणि अर्जुन हे दोघंजण निघालेले असतात सायलीच्या घरी तिला समजावण्याकरिता. आता अर्जुन आणि अद्वैत असे अचानक आल्यामुळे सायली आणि कला दोघींनाही आश्चर्य वाटतं. कला लगेचच या तुम्ही दोघंजण प्लीज बसा ना अर्जुन भाऊजी या असं म्हणायला लागते. त्याबरोबर लगेचच आता अद्वैत हा त्याला म्हणतो की नाही थांब, आधी बसाय वगैरेच राहू देत. त्याबरोबर लगेच आपण आधी कामाचं बोलू असं म्हणायला लागतो. त्याबरोबर सायली ही आता लगेचच म्हणायला लागते की कला ते सगळं बसायचं वगैरे ते नंतर बघू आपण, आधी आम्ही जे विचारतोय त्याचं उत्तर दे ना. तर लगेचच अद्वैत हा म्हणत असतो की हार बनवण्याची जी स्पर्धा आहे त्यामध्ये तू माझे डिझायनर म्हणून काम करावं अशी माझी इच्छा आहे. त्यावर कला म्हणते की तू त्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेस ना, म्हणून मी त्या स्पर्धेमध्येच उतरणार नाही आहे. आणि तुला काय वाटतं मी तुझ्यासोबत काम करेन? अजिबात नाही. त्याबरोबर आता इकडे सायली आणि अर्जुन हे त्या दोघांनाही सांगत असतात की हे बघा, तुम्ही दोघंही इंडिव्हिज्युअल स्पर्धेत उतरायला जाऊ नका. तुम्ही दोघं एकत्र खेळा. ज्या ठिकाणी तुम्ही दोघं एकत्र खेळाल तिथे तुम्ही नक्कीच जिंकाल. तुम्ही एकमेकाशी स्पर्धा करू शकत नाही, तुम्ही एकत्र स्पर्धा करू शकता. तर इकडे अद्वैत हा विचार करायला लागतो. कला म्हणते मला याच्याबरोबर स्पर्धा करायचीच नाही. अद्वैत म्हणतो हां घाबरली ना मला म्हणून. त्याबरोबर आता लगेचच कला आणि अद्वैत हे दोघंजण एकमेकाच्या समोरासमोर उभे असतात. कला म्हणते असं, मग आता तर स्पर्धेत भाग घेणार आणि जिंकूनसुद्धा दाखवणार, चॅलेंज आहे. आता मात्र इकडे सायली आणि अर्जुन दोघंही विचार करतात जाऊ द्या, वेगवेगळे का होईना पण या दोघांनी स्पर्धेत भाग घ्यायला तयार तर झाले. आणि मग काय, लगेचच आता सायली आणि अर्जुन हे एकमेकाला ऑल द बेस्ट दाखवतात. कारण कसं का होईना पण त्या दोघांनी सायली आणि अर्जुनला मनवलेलं असतं एकत्र येण्यासाठी. आता त्यांना वाटतं की हे दोघंजणं इंडिव्हिज्युअली जरी खेळले तरीसुद्धा कसं ना कसं करून आता देवयाई स्वतःच या दोघांना एकत्र करेल. तर दुसरीकडे आता अर्जुनने आणि सायलीने त्यांना जे करायचं असतं ते करून झालेलं असतं. मग ते दोघं तिकडनं निघून गेलेले असतात. आता अद्वैत हा घरी निघून आलेला असतो आणि आता तो विचार करायला लागतो, खरेपासून जर मला जिंकायचं असेल तर मला असं तसं काहीही करून चालणार नाही. मला काहीही करून बेस्ट डिझाईन बनवावं लागेल. कारण काहीही झालं तरी खरे ही कितीही आगाऊ असली कशीही असली तरीसुद्धा ती एक उत्तम डिझायनर आहे आणि तिच्यापासून जिंकण्यासाठी मला उत्तमच काम करून घ्यावं लागेल. पण मग काय, तर दुसरीकडे कलासुद्धा विचार करत असते. अद्वैत बाकीच्या बाबतीत कसाही असला, तो स्ट्रिक्ट असला किंवा नसला तरी तो त्याच्या कामाच्या बाबतीत मात्र खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे नक्कीच तो मला हरवण्यासाठी खूप चांगले डिझाईन्स त्याच्या डिझायनर्सकडून बनवून घेईल. मग काहीही झालं तरी मला एकदम उत्तमातलं उत्तम डिझाईन बनवावं लागेल. जर मला अद्वैत चांदेकरला हरवायचं असेल तर त्यासाठी मला असं काहीतरी क्रिटिकल थिंकिंग करावं लागेल की ही गोष्ट त्याच्या लक्षातही येणार नाही. आता कला ही विचार करत बसलेली असते की कसं बरं आपण डिझाईन करायचं, काय करायचं. आता बाबा बघतात तर काय, बराच वेळ कला कसला तरी विचार करते. बाबा लगेचच कलाकडे येतात आणि कलाला विचारत असतात, कले बाळा काय गं, काय झालं, कसला एवढा विचार करतेस. मग कला बाबांना सांगायला लागते, बाबा हे पॅम्पलेट बघा, हे मुकुट बनवण्याचं जे काही मान आपल्याला मिळणार आहे त्यामध्ये मी आणि अद्वैत आम्ही दोघांनीही भाग घेतलेला आहे. त्यासाठी पहिले आपल्याला देवीचे हार बनवावे लागणार आहेत आणि जी व्यक्ती जिंकेल ती मुकुटही बनवेल. पण मला जिंकायचं आहे. त्यावर लगेच बाबा हे कलाला सांगतात की कला, हे डिझाईन करणं किंवा हे घडणावळ करणं ह्या देवाने तुला दिलेला आशीर्वाद आहे. ही तुझी कला आहे बाळा, त्यामध्ये हार जीत हे सगळं नको आणूस. तू कधीपासून या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागलीस. त्याबरोबर कला म्हणते, तसं नाही बाबा, पण त्या चांदेकरने स्वतः मला चॅलेंज केलं ना, मग आता मी त्याला दाखवून देते की मी सुद्धा काही कमी नाही आहे. त्यावर बाबा हे कलाला समजावून सांगतात की देवाच्या कामात हार जीत हे काय तुमचं चॅलेंज वगैरे मध्ये आणायचं नसतं गं बाळा. देवाचं काम हे श्रद्धेने, भावनेने आणि अगदी निस्वार्थीपणे करायचं असतं. तू नेहमीप्रमाणे तुझं काम कर, बघ नक्की तुला यश येईल. आता बाबांनी हे एवढं समजावल्यानंतर कलाच्या लक्षात आलेलं असतं की हार जीत यामध्ये मला लक्ष द्यायचं नाही आहे, तर मला माझं काम बेस्ट करायचं आहे. मग काय,
आता कला कामाला लागलेली असते. ती मस्त मस्त डिझाईन्स बनवून बघत असते. नाही आवडलं म्हणून बाजूला ठेवत असते. पुन्हा दुसरं ट्राय करत असते. आता कलाचं चालू असतं थोडं थोडं काढणं, खोडून टाकणं, पुन्हा काढणं, पुन्हा विचार करायला लागणं, काय करू. आता काही कलाची झोप अगदी हरपून गेलेली असते. भूक ताण कलाला काहीच लागत नसतं. तिला असं वाटत असतं की माझं डिझाईन हे काहीही झालं तरी उत्तम बनलं पाहिजे. तर दुसरीकडे आता आपला दी ग्रेट अद्वैत चांदेकर याचीसुद्धा भूक ताण झोप सगळं हरपून गेलेलं असतं. कारण त्याला माहीत असतं आपल्याला जी व्यक्ती अपोजिट करणारी आहे ती कोणीही असली तरीसुद्धा आपल्यालाही जिंकूनच दाखवायचं आहे. आणि त्या कला खरे समोर तर आपल्याला अजिबात हारायचं नाही आहे. एक वेळेस कोल्हापूरमधल्या कोणत्याही व्यक्तीसमोर, कोणत्याही ज्वेलर्ससमोर मी जिंकू शकतो, पण खरे समोर मला जिंकायचं असेल तर मला काहीतरी बेस्टच परफॉर्म करावं लागेल. मग अद्वैतसुद्धा त्याच्या डिझायनर्सकडून एकदम उत्तमातलं उत्तम नेकलेस बनवून घेतो. आता अद्वैतचं नेकलेसचं डिझाईन हे खूप सुंदर असतं. तर दुसरीकडे कलाचं सुद्धा जे नेकलेसचं डिझाईन असतं ते खूप सुंदर असतं. कलाने खूप छान नेकलेस देवीसाठी डिझाईन केलेला असतो. आता अद्वैतने सुद्धा खूप छान नेकलेस देवीसाठी डिझाईन केलेला असतो. स्पर्धेचा दिवस उगवलेला असतो. अद्वैत, कला त्याचबरोबर बाकीचे बरेच पार्टिसिपेंट्स आणि मोठमोठे ज्वेलर्ससुद्धा आता त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. प्रत्येकाचे हार हे ते जे कमिटी मेंबर असतात ते बघून घेतात. आणि त्यानंतर आता वेळ येते ती म्हणजे निकालाची. आणि निकाल लागतो तो कलाच्या बाजूने. अद्वैत हरतो आणि आपली कला जिंकते. आता मात्र अद्वैतला थोडा राग येतो. त्याला वाटतं की एवढी मेहनत करूनसुद्धा असं कसं घडलं. पण त्याला मनाच्या कोपऱ्यात थोडा आनंदही होतो. शेवटी त्याची बायको जिंकलेली असते एवढ्या लोकांसमोर. तर आता लगेचच ते कमिटी मेंबर हे कलाला सांगतात की तुम्ही आता मुकुटाची घडणावळ करायला घ्या. मुकुटाचं डिझाईन आणि घडणावळ तुम्हीच करायची. पण आता कला कसं करणार घडणावळ, कारण तिच्याकडे घडणावळ करण्यासाठी कारागीर नाही आहे. ती फक्त एक स्वतंत्र डिझायनर आहे. मग कला ज्यावेळेस ही गोष्ट त्या कमिटी मेंबर्सना सांगते त्यावेळेस ते लोक ठरवतात की ठीक आहे, मग तुम्ही मुकुटाचं डिझाईन करायचं आणि कोल्हापूरमधले कोणते तरी ज्वेलर्स तुम्हाला घडणावळ करून देणार. पण मग कोणते ज्वेलर्स? तर कोल्हापूरमधले सगळ्यात बेस्ट ज्वेलर्स कोण आहेत? अद्वैत चांदेकरांचं चांदेकर ज्वेलर्स. मग ठरलं, चांदेकर ज्वेलर्स घडणावळ करणार आणि कला खरे डिझाईन करणार. मग आता असं कमिटी मेंबर्सने सांगितल्यानंतर अद्वैतही या गोष्टीसाठी तयार होतो. कारण नकार देण्याचा प्रश्न उद्भवतच नाही, कारण हे देवीचं कार्य असतं. मग काय, आता कला ही अद्वैतच्या ऑफिसला आलेली असते आणि आता तिथेच आबासुद्धा असतात. आता आबा हे म्हणत असतात त्या दोघांना एकत्र बघून, तुम्हाला अगोदर त्या सायली आणि अर्जुननी समजावून सांगितलं होतं की वेगवेगळं नका खेळू, एकत्र खेळा तर तुम्ही जिंकाल, पण तेव्हा तुम्ही ऐकलं नाही आमचं. आता मात्र कला आणि अद्वैत आबांना काही उत्तर देत नाही. त्यानंतर देवीसाठी मुकुट कला आणि अद्वैतने छान बनवलेलं असतं. आणि आता त्या सोहळ्यामध्ये संपूर्ण खरे कुटुंबीय त्याचबरोबर चांदेकर कुटुंबीय आलेले असतात. बरेच लोक त्या स्पर्धेमध्ये आलेले असतात. आणि आता देवीला मुकुट अर्पण करण्याची वेळ येते. आता मात्र प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो की देवीला मुकुट कोण अर्पण करणार, कला की अद्वैत? आता मात्र या विषयावरून लोकांमध्ये कुजबूज सुरू व्हायला लागते की देवीला मुकुट अर्पण कोण करणार, कला की अद्वैत? काय होईल नक्की, कोणाला मान मिळेल? आता अद्वैत चांदेकर हा एवढा मोठा ज्वेलर आहे, मग नक्कीच कमिटी मेंबर त्याला मान देतील. नाही, पण डिझाईन तर कलाचं आहे ना, मग मान कलाला मिळायला हवा. आता कमिटी मेंबर्सना सुद्धा प्रश्न पडतो की करायचं काय. पण तोपर्यंत तिथे जे पुजारी काका असतात ते तिकडे येतात आणि म्हणतात की हे दोघंजणं पती पत्नी आहेत, त्यामुळे ह्या दोघांनी देवीला मुकुट एकत्र अर्पण केला तरीही चालेल, कारण शेवटी हे दोघं एकच आहेत. पती आणि पत्नी हे एकमेकाच्या प्रत्येक चांगल्या वाईट कार्यामध्ये सहभागी आणि भागीदार असतात. मग तुम्ही दोघंजण एकत्र देवी आईला मुकुट अर्पण करू शकता आणि पूजाही करू शकता. तुम्हाला काय वाटतं कमिटी मेंबर्सना? आता ते प्रश्न विचारतात. कमिटी मेंबर्स म्हणतात की हो, अगदी बरोबर आहे, आम्हालाही चालेल. त्याबरोबर आता लगेचच कला आणि अद्वैतला काही बायका म्हणायला लागतात की कला, अद्वैत व्हा पुढे. शेवटी देवीच्या मनात हेच होतं की तुम्ही एकत्र तिची पूजा करावी, म्हणून तिनेच हा योग जुळवून आणलाय. आता
लोकही असं सांगत असतात. त्याबरोबर आबांना मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो की चला फायनली आता कला आणि अद्वैत हे दोघंजणं एकत्र देवीला मुकुट अर्पण करणार. मग काय, आता एवढ्या लोकांच्या सांगण्यामुळे आणि स्वतः गुरुजींच्या सांगण्यामुळे कला आणि अद्वैतला स्वतःहून पुढे यायला लागतं. तर गुरुजी सांगतात की हे दागिनेसुद्धा तुम्ही देवीला अर्पण करा. मग काय, आता दागिने त्याचबरोबर मुकुट सगळं काही आता कला आणि अद्वैत देवीवरती चढवतात. त्यानंतर आता गुरुजी सांगतात की आता तुम्ही दोघंजणं पूजेला बसा. तुम्ही एक जोडपं आहात, त्यामुळे तुम्ही पूजा करू शकता. मग काय, आता कला आणि अद्वैत हे एकत्र देवीची पूजा करायला उभे राहतात. आता पूजा ही सुरू झालेली असते. सरोजला मात्र हे सगळं अजिबात आवडत नसतं, पण तिच्या हातात काही नसल्यामुळे ती गपचूप उभी असते मागे. तर इकडे अद्वैत हा मनातल्या मनात मागत असतो की ही अतिआगाऊ लवकर परत येऊ दे देवी आई. तर दुसरीकडे कला ही मनातल्या मनात म्हणत असते, तुझ्या मनात काय आई हे खरंच मला माहीत नाही, पण तुझ्या मनात जे काही आहे ते नक्कीच योग्य असेल. मला तुझ्या मनात जे काही आहे ते व्यवस्थित पार पाडण्याची शक्ती दे आणि सगळं काही व्यवस्थित निभवूनसुद्धा तूच ने. शेवटी सगळं तुझ्याच हातात आहे. त्यानंतर आता कला ही तिकडनं पूजा करून जात असताना सरोज तिकडे येते आणि सरोज ही कलाला म्हणायला लागते की मुद्दाम माझ्या मुलाला जाळ्यात ओढण्यासाठी तू हे सगळं करतेस. आणि तिने कलाचा घट्ट हात पकडलेला असतो. कला स्वतःचा हात हिसकावून घेत सरोजला सडेतोड उत्तर देत म्हणते, बास झाला सरोज मॅडम. आतापर्यंत मी तुम्ही माझ्यावर केलेला प्रत्येक आरोप सहन केला, तुमचा मान ठेवला, पण आता नाही. तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला आठवण करून देते. सगळ्यांच्या समोर मी तुमच्या मुलाला घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या करून देऊन तुमच्या घरातून निघून गेले होते आणि पुन्हा कधीही तुमच्या घराकडे अजून वळूनही पाहिलेलं नाही किंवा स्वतःहून तुमच्या मुलाशी बोलायलाही आले नाही. आता हे देवाचं कार्य होतं आणि त्यामध्ये देवानेच आम्हाला एकत्र आणलं. आणि तुमच्या माहितीसाठी पुन्हा एक वाक्यही सांगून ठेवते, मी नाही तर तुमचा मुलगा माझ्या मागे आला मला घरी परत घेऊन जाण्यासाठी, मला पूजेला घेऊन जाण्यासाठी. त्यामुळे जर तुम्हाला हे सगळे प्रश्न, हे सगळे जाब वगैरे विचारायचे असतील ना, तर ते मला येऊन नाही विचारायचे, तर तुमच्या मुलाकडे अद्वैत चांदेकरकडे जाऊन विचारायचे. समजलं ना? आणि मग आता एवढा कलाने अपमान केल्यावर सरोजची बोलती अगदी बंदच होऊन जाते. कला ही लगेचच तिकडनं जात असते. इतक्यात त्या ठिकाणी मीडिया येते. आता मीडिया ही कलापुढे येते आणि मॅम प्लीज फोटोज क्लिक करू देत ना प्लीज. त्याबरोबर लगेचच आता अद्वैतही तिकडनं जात असतो. मग मीडिया अद्वैतलाही रिक्वेस्ट करते, सर प्लीज फोटो काढू देत ना प्लीज मॅम सर एकत्र या. त्याबरोबर कला आणि अद्वैतचा नाईलाज होतो आणि मग एवढ्या लोकांसमोर त्या दोघांना एकत्र यावं लागतं. आता ते दोघं लांब उभे असतात. मग काय, लगेचच लोक म्हणायला लागतात, मॅम प्लीज जरा जवळ या, सर मॅमच्या खांद्यावरून हात टाका ना. त्याबरोबर अद्वैतचा नाईलाज होतो आणि मग अद्वैत हा कलाला जवळ करतो. आता फोटोग्राफर्स छान फोटो काढतात आणि निघून जातात. मग काय, लगेचच आता कला ही सुद्धा थँक्यू म्हणून तिकडनं निघून जात असते. आता अद्वैत पटकन कलाच्या मागे येतो आणि तिला मागून हाक मारतो, खरे थांब, कुठे निघालीस? कला म्हणते, आता रात्र झाली आहे, मग कुठे जाणार? अर्थात घरी. त्यावर अद्वैत म्हणतो, आता आपण आपल्या घरी एकत्र जाऊया ना, मग मी सोडतो तुला. त्यावर लगेच कला म्हणते, एकत्र कसे जाणार आपण? मला माझ्या घरी जायचं आणि तू चांदेकर मॅन्शनवरती जाणार आहेस, वेगळे रस्ते. त्यावर अद्वैत हा कलाला म्हणत असतो की नाही, आता आपण चांदेकर मॅन्शनवरतीच एकत्र जाणार आहोत. ते तुझंसुद्धा घर आहेच की. त्यावर कला म्हणते, नाही येते माझं घर, तू विसरत असशील पण मी नाही. आपला डिव्होर्स झाला आहे चांदेकर, आता कोणत्या हक्काने मी पुन्हा त्या घरामध्ये येऊ? सांग ना, मी तुला पेपर साईन करून दिले, तू विसरतोयस का? त्यावर अद्वैत म्हणत असतो, तू त्या घरची मोठी सून आहेस. त्यावर कला म्हणते, कोणत्या नात्याने सून आहे? जेव्हा तुझी बायको होते तेव्हा ना, पण आता ते नातं उरलेलंच नाही आहे ना आपलं. मग त्यावर लगेच अद्वैत हा कलाच्या समोर हात जोडतो आणि तिची माफी मागत तिला म्हणत असतो, खरे हे बघ, मी कधीच कोणाला सॉरी म्हणत नाही, पण आज तुला म्हणतो, माझं चुकलं. मी त्या दिवशी तुला एवढं बोलायला नको होतं, मी बोलण्यापूर्वी थोडा विचार करायला हवा होता, पण प्लीज आता माझ्याबरोबर घरी परत चल. मी तुला चांदेकरांच्या मोठ्या सुनेच्या आणि माझ्या बायकोच्या हक्काने सांगतोय, घरी परत चल खरे. आता अद्वैतने एवढ्या हक्काने सांगितल्यानंतर आता कलाचाही नाईलाज होतो
आणि मग काय, कला ही अद्वैतबरोबर चांदेकर मॅन्शनवरती यायला तयार होते. मग कला आणि अद्वैत हे दोघंजण एकत्र चांदेकर मॅन्शनवरती आलेले असतात. कला आणि अद्वैतला एकत्र बघून आता आबा, रजनी, सोहम, अनामिका त्याचबरोबर अंजू या सगळ्यांना खूप आनंद होतो. पण आता राहुल, रोहिणी त्याचबरोबर नैना, सरोज यांना मात्र प्रचंड चीड आलेली असते, राग आलेला असतो कला आणि अद्वैतला एकत्र बघून. तर मित्रांनो, आता हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन आठवणीने प्रेस करायलाही विसरू नका. तुम्हाला कला आणि अद्वैतची जोडी कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग मित्रांनो, भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आता कला आणि अद्वैत एकत्र तर झालेत, पण आताही फक्त भांडणबाजीच करत राहणार की एकत्र सुखी संसाराची सुरुवात करणार? कारण कलाला वडिलांनी समजावून सांगितलं आहे, जेव्हा मीठ, साखर, लिंबू या सगळ्यांचं परफेक्ट मिक्सचर बनतं तेव्हाच प्रॉपर लिंबू सरबत बनतं. मग आता यांच्या नात्याचं सरबत कसं फुलणार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा. चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.